धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे देखील आपल्याबरोबर। चंद्रकांत यांच्याकडे आपण जाऊयात। चंद्रकांत, तसं बघायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यातलं चित्र तर जवळपास स्पष्ट झालेलं आहे, पण अजूनही मावळच्या संदर्भातलं चित्र काही स्पष्ट होताना दिसत नाहीये। नावं निश्चिती किंवा नाव जाहीर होणं यानंतरच खरं तर उमेदवार कामाला लागू शकतात आणि त्यात ह्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। काय अपडेट? विशाल, महाविकास आघाडी आणि महायुती हे पहिल्यांदाच राज्यात एकदम वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तयार झालेले, त्यामुळे यापूर्वीचं सूत्र ह्या दोन्ही आघाड्यांकडे नाही जागा वाटपाचं, म्हणून पहिल्यांदा यांचं सूत्र तयार होतं, त्यामुळे थोडीफार रस्सीखेची होणारच आहे। जसं महाविकास आघाडीचं जवळपास ठरलं असलं तरी महायुतीचं अजून ठरत नाहीये, कारण भाजप जेवढ्या जागा या मित्र पक्षांना सोडेल तेवढ्याच जागा यांना मिळणार आहेत, हेच त्यातलं खरं सूत्र आहे। मागतात हे म्हणजे राष्ट्रवादीने मागितल्या 7, त्यांचा आग्रह आहे 6 वर, पण ते 5 वर सेटल होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। शिंदे गटाने तिकडे मागितल्यात 18, पण त्यांना भाजप किती देणार यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। राहिला प्रश्न वादाच्या जागा, एक आहे नाशिक, दुसरी आहे तिकडे सिंधुदुर्ग, तिकडे धाराशिव आहे, परभणी आता काल चर्चा अशी झाली की महादेव जानकरांनी इन केलं ती जागा त्यांना द्यायची, पण राष्ट्रवादी काय म्हणते आमच्या चिन्हावरती लढा, घड्यावरती लढा, त्यामुळे तोही तिढा सुटलेला नाही। दुसरा प्रश्न इकडं साताऱ्याची जागा सगळ्यात महत्वाची आहे। भाजप म्हणते आम्हाला हवी म्हणजे उदयनराजेसाठी, पण राष्ट्रवादी ती सोडायला तयार नाही। असे सगळे अजून 200 ह्या 5-6 मतदारसंघाचे तिढे आहेत ते अद्याप सुटलेले नाहीत। माढ्याचा तिढा आहे पण तो भाजपमध्येच आहे, पण त्यांना फक्त मित्र पक्षांना त्यांना शांत करायला सांगायचं। ते काल अजित पवार आता उद्या बैठक घेतात, मित्र पक्षांना शांत कसं करतात हे सर्वात पाहणं महत्वाचं आहे। थोडक्यात महायुतीचं जरी अजित पवारांनी डिक्लेअर केलं असलं ते 28 तारखेला आम्ही अंतिम जागा वाटप फायनल करू, तिघं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पण नेमका कसा फॉर्म्युला ठरतोय 28 तारखेलाच येईल। 99% जागा वाटप झालंय त्यांचं म्हणणं आहे, 1% राहिले। 28 तारखेला काय